हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज मी तुम्हाला चिकनचा भात अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते दाखवणार आहे. त्यासाठी बघा, इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. त्यानंतर इथे बघा तांदूळ घेतला आहे. तर आता हे तांदूळ बघा मी इंद्रायणीचं घेतलं आहे. तुम्हाला जर भात मोकळा हवा असेल तर तुम्ही बासमतीचं तांदूळ वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. इंद्रायणी तांदळाने भात थोडासा चिकट होतो, पण चवीला खरंच खूप छान लागतो. त्यामुळे मी शक्यतो इंद्रायणी तांदळामध्येच भात बनवते. तर बघा, तांदूळ देखील आपल्याला छान असे व्यवस्थित निवडून घ्यायचे आहेत. तांदळामध्ये खडे वगैरे असतात. त्यानंतर बघा, इथे मी 3 मोठ्या आकाराचे कांदे उभे कट करून घेतले आहेत. त्यानंतर बघा, इथे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे बघा 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्यांना देखील बघा अशा पद्धतीने उभे कट करून घेतले आहेत. त्यानंतर बघा इथे भरपूर अशी कोथिंबीर कट करून घेतली आहे. त्यानंतर 2 कढीपत्त्याचे बघा फांद्या घेतल्या आहेत. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे. त्यानंतर इथे मसाल्यांमध्ये बघा बिर्याणी मसाला घेतला आहे, बेडगी मिरची पावडर घेतली आहे आणि हळद घेतली आहे. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर बघा, आता आपण भात फोडणीला टाकून घेऊया. तर आता बघा इथे गॅसवरती कुकर ठेवला आहे. कुकर गरम झाला की यामध्ये आपल्याला एक 2 ते 2.5 पळी इतपत तेल घालायचे. भाताला तेल थोडंसं जास्त वापरायचं, त्याने भाताची चव खरंच खूप छान येते. आता बघा तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. त्यानंतर बघा जी हिरवी मिरची आपण कट करून घेतली होती ती देखील यामध्ये घालून घ्यायची आहे. आता बघा हिरवी मिरची आपण तेलावरती परतून घेऊया. हिरवी मिरची परतली की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. तर बघा कांदा देखील आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. तर आपला कांदा परततोय तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर इथे पाहू शकता 1 मिनिटभर मी हा कांदा परतून घेतला आहे. त्यानंतर बघा आपल्याला यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. तर बघा पोहे खायचा 1.5 चमचा इतपत मी अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे. आता अद्रक लसूणची पेस्ट देखील आपल्याला या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आता बघा जो टोमॅटो कट करून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता टोमॅटो घातला की तो देखील अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता बघा आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर बघा मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मसाले घातल्यानंतर हे तेलावरती व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. तर इथे पाहू शकता आपला मसाला देखील तेलावरती छान असा मिक्स करून घेतला. त्यानंतर बघा जे चिकन आपण घेतलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर बघा संपूर्ण चिकन आता मी कुकरमध्ये घालून घेते. आता चिकन देखील आपल्याला 1 ते 2 मिनिटं बघा ह्या मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे. तर बघा कांदा टोमॅटो खूप जास्त नाही परतला तरी सुद्धा चालतं, पण ज्यावेळेस आपण चिकन कुकरमध्ये घालणार ना त्यावेळेस ते मसाल्यांसोबत छान असे परतून घ्यायचं. आता बघा इथे 2 मिनिटं मी हे छान असं परतून घेतलं आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी 1.5 तांब्या इतकं पाणी घालणार आहे. आता तुम्ही भात कितपत करणार आहे किंवा मग कोणते तांदूळ वापरणार आहात त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करा. आता बघा पाणी थोडंसं गरम झालं की आपल्याला यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहेत. तर तांदूळ मी 2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले. त्यानंतर बघा संपूर्ण तांदूळ कुकरमध्ये घालून घ्यायचा आहे.
आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता बघा यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर इथे पाहू शकता मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं बघा मिक्स करून घेतलं आहे। आता यावरती बघा भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। त्यानंतर कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याच्यात 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तर इथे पाहू शकता मी कुकरचं झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या। त्यानंतर बघा कुकरमधली पूर्णपणे हवा गेली की आपल्याला झाकण खोलायचं आहे। तर पाहू शकता आपला छान असा हा भात तयार झालेला आहे। आता बघा भात आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा। थोडंसं कुकर गरम असतानाच आपल्याला तो खोलायचा आहे, खूप थंड होऊन द्यायचा नाहीये। अशाने काय होतं पटकन खोलला की मग भात व्यवस्थित असा सगळीकडे लाल होतो, नाहीतर मग काही ठिकाणी पांढरा आणि काही ठिकाणी लाल असा राहतो। तर इथे पाहू शकता आपला हा झटपट अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।